ग्रामीण एका खेड्यात राहणार. त्या गावाचं नाव बालीग्राम, म्हणून त्याचं नाव झालं बालीग्राम दास. तो या ठिकाणी येतो नेहमी येऊन त्याचं. आणि जेव्हा रथयात्रेच्या निमित्ताने तो आला, रथयात्रेच्या निमित्ताने आल्यावर काय चमत्कार झाला. त्याने भगवान जगन्नाथाचं रथावरचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन तो जेव्हा घरी पोहोचलाय, घरी पोहोचल्यावर तो त्याचा राहिलाच नाही. परत गेल्यापासून काय भाव समाधी लागली त्याची, जिकडे तिकडे त्याला जगन्नाथ जगन्नाथ जगन्नाथच. पत्नीने आता केळीच्या पानावरती भात वाढला. भातामध्ये त्याने आमची वरण वाढलेला आहे आणि गोलाकार. पत्नी सांगते की भोजन करा. हा कसला भोजन करतो? तो पांढरा शुभ्र भात आणि त्याच्यामध्ये असणार ते गोलाकार ते आमची वरण. बाळको उठून नाचू लागला जय जगन्नाथ. कारण तो भात सुद्धा जगन्नाथाचा नेत्र दिसू लागला. पांढरा शुभ्र भात आणि असणार ते आमची. तो नाचू लागला. इथपर्यंत त्याच्या पत्नीला काळजी वाटली की माझा पती जगन्नाथपुरीला गेला, याला कुठे काही बाधा झाली की नाही. तेव्हा मानविकालाही विचारलं की माझ्या पतीला असं काही झालंय का? म्हणाली चांगली बाधा झाली आहे. जगन्नाथ भक्तिमय अंतःकरण त्याचं झालेलं आहे. भगवंताची कृपा त्याच्यावर. असे अनेक भक्त या क्षेत्रामध्ये असतात. खूप काही चरित्र आहे यामध्ये. रथयात्रेच्या निमित्ताने ज्याला जी जी सेवा करता येईल ती ती सेवा करा. आणि रथाचा जो मार्ग निश्चित आहे, मुख्य रस्ता आहे, तिथून गुंडीच्या मंदिर, तिथं कुठल्याही प्रकारची मूर्ती नाही. मूर्ती नसणारी, तसं म्हटलं तर आत्ताच्या काळात 2च मंदिर भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मंदिर आहे पण मूर्ती नाही. त्यातलं हे गुंडीच्या मंदिर आहे. मंदिर आहे पण आतमध्ये मूर्ती आहे. फक्त 7 दिवस भगवंताचा मुक्काम दिला असतो. जेव्हा असं मानलं की भगवान आजारी आहे, बरं नाही,